हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश ग्रामर मधल्या सर्वात बेसिक पण इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल जाणून घेणार आहोत. अर्थात नाऊन. चला तर मग सुरुवात करूया. डेफिनेशन जर नाऊनचे म्हणायला गेलं तर नाऊन नाऊन म्हणजे काय? नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाऊन म्हणजे नाव देणारा शब्द, ज्या शब्दामुळे आपल्याला व्यक्ती, ठिकाण, प्राणी, वस्तू, भावना किंवा कल्पना यांची माहिती मिळते. त्याला आपण काय म्हणतो? नाऊन म्हणतो. राईट. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहिलं तर पीपल. पीपल म्हणजे काय? लोक. लोकांमध्ये काय येतं तर कोणी फार्मर, एडिटर, प्लेयर, रिकी, विवर असे आपण एक्झाम्पल पाहू शकतो. त्याच्यानंतर प्लेसेस. प्लेसेस मध्ये कंट्रीचं नाव असेल, एखाद्या जागेचं नाव असेल. हम्म? अशा प्रकारे आपण एखाद्या शहराचं नाव असेल, अशा प्रकारे आपण या ठिकाणी उदाहरण पाहू शकतो. तर इंडिया, मार्केट, स्कूल, लंडन आणि टेम्पल. त्याच्यानंतर थिंग्स. थिंग्स मध्ये पाहायला गेलं तर चेअर, लॅपटॉप, ड्रिल, मिरर, बोर्ड अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. आयडियाज पाहिलं तर लव्ह, हॅपीनेस, करेज आणि एन्झायटी. तर हे सर्व काय आहेत? नाऊन. तर नाऊन मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की नाऊन म्हणजे काय? कुठलेही नाव म्हणजे ते एखाद्या व्यक्तीचं असेल, प्राण्याचं असेल, ठिकाणाचं असेल, वस्तूचं असेल, सजीव निर्जीव असेल, काहीही असेल, पण ते नाव आहे तर ते नावून झालेल. नावून त्याला आपण म्हणता येईल. किंवा एखादी आयडिया असेल, फिलिंग्ज असेल, तर त्याला देखील नाउन म्हणता येईल. तर त्याच्यानंतर आपण पाहूया टाइप्स ऑफ नाउन. तर बेसिकली इंग्रजीमध्ये 6 टाइप्सची नाउन असतात. तर त्याच्यामध्ये प्रॉपर नाउन हा पहिला टाइप आहे. तर प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव, ठिकाणाचं नाव, वस्तूचं नाव. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक्झाम्पल आपण घेऊयात की रोहित शर्मा, दिल्ली, सॅमसंग, गुगल, मंडे, जानेवारी. हे सगळे काय आहेत? प्रॉपर नाउन आहेत. कारण याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट नाव समजत आहे, एखाद्या व्यक्तीचं असेल, ठिकाणाचं असेल, वस्तूचं असेल. त्यानंतर त्याच्या विरुद्ध म्हणजे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? त्या ठिकाणी विशिष्ट नाव नसणार आहे, तर ते जनरल नेम असणार आहे व्यक्तीचं, ठिकाणाचं आणि वस्तूचं. फॉर एक्झाम्पल बॉय, कंट्री, सिटी, फ्रूट, स्कूल आणि डॉग. तर याच्यामध्ये आपल्याला समजतंय का बॉय म्हणजे नक्की कोणता बॉय बद्दल आपण बोलतोय? तर नाही, एक जनरल नेम आहे. बरोबर. कंट्री. कंट्रीमध्ये सुद्धा आपल्याला समजत नाही की आपण कोणत्या कंट्री बद्दल बोलत आहोत. सिटी. सिटी मध्ये देखील तसंच आहे. फ्रूट आहे, स्कूल आहे, डॉग आहे. ओके. तर हे झाले कॉमन नाउन. त्याच्यानंतर आपण पाहतो कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन म्हणजे ज्या गोष्टींना आपण पाहू शकतो. थिंग्स वी कॅन सी, टच, हिअर, स्मेल और टेस्ट. ओके. तर यांना आपण काय म्हणतो? कॉन्क्रीट नाउन. तर याच्यामध्ये एक्झाम्पल पाहायला गेलं तर ऍपल. ऍपल आपण काय टच करू शकतो, पाहू शकतो. हम्म? त्याची टेस्टही घेऊ शकतो. म्युझिकला आपण काय ऐकू शकतो, ट्रीला टच करू शकतो. फ्लॉवरचा स्मेल घेऊ शकतो. अशा प्रकारे म्हणजे हे झाले कॉन्क्रीट नाउन. चौथा टाइप आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे नेम्स ऑफ आयडियाज, फिलिंग्स और क्वालिटीज. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की लव्ह असेल, ऑनेस्टी असेल, विस्टम. विस्टम म्हणजे काय? अक्कल. ऑनेस्टी म्हणजे आपण काय म्हणू शकतो? प्रामाणिकपणा. अशा प्रकारे ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच नेम्स ऑफ आयडियाज, फिलिंग्स और क्वालिटीज. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय? द नेम ऑफ अ ग्रुप. एखाद्या गटाला आपण कोणत्या नावाने संबोधतो? म्हणजे एखादा संघ आहे, बरोबर, तर त्याला आपण काय म्हणतो? टीम. आर्मी आहे, नाही का? एखादं स्क्वॉड आहे, एखादी कमिटी आहे, ग्रुप ऑफ जजेस आहेत, त्याला आपण काय म्हणतो? ज्युरी. ज्युरी पण काय झाला? ज्युरी पण झाला कलेक्टिव्ह नाउन. बरोबर.
फ्लॉग झालं, अशा प्रकारे आपण पाहू शकतो. आणि शेवटचा पण महत्वाचा टाईप आहे की काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स. काउंटेबल म्हणजे आपण ज्या वस्तूंना नंबर्स मध्ये मोजू शकतो, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही युनिटची गरज नाही, तर केवळ नंबरची गरज असते. उदाहरण पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो बुक्स. बुक्सला आपण नंबर मध्ये काउंट करू शकतो. 1 बुक, 2 बुक्स, 3 बुक्स, 4 बुक्स, अशा प्रकारे 10 बुक्स, नाही का. मँगोजला पण तशाच प्रकारे 1 मँगो, 2 मँगोज, बकेट्स असेल, विंडोज असेल, हे झालं काउंटेबल नाउन. तर त्याला आपण नंबर मध्ये काउंट करू शकतो. तर त्याच्या अपोजिट जर पाहायला गेलं तर अनकाउंटेबल नाउन्स म्हणजेच वॉटर असेल, राईस असेल, मिल्क असेल. वॉटरला आपण असं म्हणू शकतो का की 1 वॉटर, 2 वॉटर, नाही ना. त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या तरी एक युनिटची गरज असते विशिष्ट. लिटर म्हणा, लिटर आपण म्हणतो नाही का, 1 लिटर पाणी, 2 लिटर पाणी, अशा प्रकारे. राईसला देखील आपण 1 राईस, 2 राईस असं म्हणू नाही शकत. त्या ठिकाणी आपण युनिटची आपल्याला गरज असते, किलोग्रॅम, बरोबर. आणि शेवटचं उदाहरण पाहूया तर मिल्क. मिल्कला सुद्धा आपण 1 मिल्क, 2 मिल्क असं म्हणत नाही. ते सुद्धा अनकाउंटेबल नाउन मध्येच येतं. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट नाउन हा टॉपिक समजला असेल. काही क्वेरीज असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये मला कळवू शकता. मी नक्कीच त्या कमेंट्सला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.